राजकीय कुंभमेळा आता नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये नेमकं कोण कोणावरती मात देतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि आता नाशिकच्या आलेल्या आकडेवारीनुसार खरं तर त्या ठिकाणी सुद्धा आता भाजप थोडंसं पुढे असताना दिसतंय. एकूण 122 जागा आहेत आणि आता कल जे आहे ते 18 जागांचे समोर आलेले आहेत. भाजप 6 ठिकाणी आघाडीवरती आहे. शिवसेना शिंदे 4 जागांवरती, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवरती, तर ठाकरेंची शिवसेना सुद्धा 2 जागांवरती आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी ही एका जागेवरती आघाडीवरती आहे. आरपीआय 1 ठिकाणी आणि इतर 1, अशा पद्धतीने 18 जागांचे कल जे आहेत ते आत्ताच्या घडीला नाशिकचे आलेले आहेत. नाशिकमधली लढाई सुद्धा प्रचंड गाजली होती. विशेषतः उमेदवारी देण्यावरून अगदी आमदारांना घेराव वगैरे घालण्यात आले होते आणि त्यांच्या एक आमदार तर महिला आमदार रडल्या वगैरे होत्या. त्यामुळे नाशिकची लढाई सुद्धा तितकीच महत्वाची होती. तुम्ही जर बघितलं असेल तर गिरीश महाजनांवरती मोठ्या प्रमाणावरती भाजपमधूनच टीका झाली होती. कार्यकर्त्यांनी त्यांना खूप सगळ्या कचाट्यात पकडलेलं होतं आणि अशा वेळी भाजप विशेषतः कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जो काही वर्षांनी होतो, 16 वर्षांनी होतो आणि महाकुंभमेळा यावेळेस नाशिकला आहे, त्यामुळे भाजपचं ड्रीम आहे ते त्या पद्धतीने आता काम सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि अशा वेळी